चिचोंडी पाटीलसह नगर तालुक्यात सत्ताधाऱ्यांचा डाव लंके समर्थकांनी उधळला। हुकुमशाहीचं सरकार उलथवून टाका, सरपंच शरद पवार यांचं प्रतिपादन। सभापतींचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत। चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांना प्रशासनानं मध्यरात्री मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फक्त 2 तास गावात येण्यास परवानगी दिल्यानं आज सकाळी सरपंच शरद पवार गावात येताच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि माजी सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच शरद पवार या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करून मतदान केंद्राच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लावून केवळ 2 तासात तब्बल 2000 मतदारांनी सरपंचांच्या उपस्थितीत मतदान केलं। यावेळी सरपंच शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना सांगितलं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर दाब, दडपशाही आणि खोट्या कारवाई करून भाजप सरकारला निवडणूक जिंकता येणार नाही। जसं देशात राज्यात ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतलं जातं किंवा जेलमध्ये टाकलं जातं, त्याचप्रमाणे आमच्यावर खोट्या कारवाया करून, गावबंदी करून, पोलिसांचे मोठे फौजफाटे घेऊन आमच्यावर खोट्या कारवाया करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांना चिचोंडी पाटील गटसह नगर दक्षिण मधील जनता माफ करणार नाही। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। हे हुकुमशाहीचं सरकार उलथवून टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही, हे या उत्स्फूर्त उपस्थितीत जनतेवरून लक्षात येत आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, दुधाला बाजार नाही, बेरोजगारी, खोटी आश्वासनं, महागाई, सर्वसामान्यांचं कंबरडं आता मोडलं आहे आणि पक्ष फोडाफोडीचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला मान्य नाही, हे यातून दिसून येत आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर गावबंदी आणि मध्यरात्री नोटीस देत मतदानाच्या प्रक्रियेला सुद्धा 120 मिनिटांचा 2 तासाचा अवधी देऊन सत्ताधाऱ्यांनी काल रात्रभर मोठी आर्थिक उलाढाल करत सर्वत्र पैशांचा पाऊस पाडला। चिचोंडी पाटील गावासह नगर दक्षिण मध्ये लोकशाहीची कत्तल केलेली आहे। चिचोंडी पाटीलसह नगर तालुक्यातील सत्ताधाऱ्यांचा निलेश लंके समर्थकांनी उधळून लावलेला आहे। त्यामुळे ही जनता आता गप्प बसणार नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील हाकेला ओ देणारे असून निलेश लंके यांना शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत सोडवण्यासाठी आज मतदान करून 4 जूनला दिल्लीत पाठवतील असा उत्स्फूर्त मतदार ग्रामस्थांच्या संख्येवरून अंदाज येत आहे। आज ही नगर दक्षिणची जी निवडणूक आहे, अतिशय महत्वाचा हा टप्पा या ठिकाणी पार पडत आहे। आताच या सत्ताधारी पक्षाने आणि सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला टार्गेट करत महाविकास आघाडीचे नगर तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि नगर दक्षिणच्या अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम केलं। आमच्यावर त्या ठिकाणी गावबंदी आणली आणि काल मध्यरात्री सुद्धा आमच्यावर या ठिकाणी मोठा या ठिकाणी कारवाई करण्यात आली। कारवाई करण्यात आली। खरं तर मध्यरात्री या ठिकाणी अक्षरशः लोकशाहीची हत्या करण्यात आली। आमच्यासारखे प्रमुख कार्यकर्ते, मी आसन, सभापती प्रवीण कोकाटे सर, आम्हाला या ठिकाणी मध्यरात्री नोटिसा झाडल्या आणि गावबंदी फक्त 2 तासासाठीच मला या ठिकाणी मतदानाला परवानगी दिली। गावच्या प्रथम नागरिकावर जर अशी कारवाई हे लोक करत असतील तर सर्वसामान्य जनतेची काय हाल करत असतील या निमित्ताने दिसून येतं। आणि खरं जर सांगायचं झालं तर रात्रभर या ठिकाणी नगर दक्षिण आणि चिचोंडी पाटील गटात, नगर तालुक्यात अक्षरशः पैशाचा या ठिकाणी पाऊस पाडला या लोकांनी। आणि या ठिकाणी खरं तर धनशक्ती विरुद्ध ही सर्वसामान्य लोकांची, जनशक्तीची ही लढाई आहे। यामध्ये नक्कीच लोकनेते निलेश लंके साहेब, महाविकास आघाडीचे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब, बाळासाहेबजी थोरात, त्याचबरोबर सोनियाजी गांधी या इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जे आपल्या लोकनेते निलेश लंकेंना उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीचा सन्मान केलेला आहे। निश्चितच सर्व चिचोंडी पाटील या ठिकाणी आताच आपण पाहू शकता लोकांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। या ठिकाणी लोकांनी एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसादमध्ये लोकांना चीड आलेली आहे। शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, याच्यामुळं
लोकांना चीड आलेली आहे। या चिडीतून या ठिकाणी नगर दक्षिणमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। या निमित्ताने मी सांगतो, या ठिकाणी आमचे सहकारी महाविकास आघाडीचे नेते सभापती प्रवीण कोकाटे, गाडे सर असतील, घनश्याम शेलार असतील आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या चिचोंडी पाटील गटामध्ये मिळालेला आहे। सर्व कार्यकर्त्यांचे मी या निमित्ताने खूप खूप आभार मानतो आणि